अजितदादांचं बंगल्याचं काम करताना मला चॅलेंजेस खूप आले, परंतु तिथं खूप काही शिकायला पण भेटले. सर्वात मोठा चॅलेंज काम नव्हतं, फक्त दादांचे स्टँडर्ड्स होते. त्यांच्यासाठी एक सिंपल रूल होता, प्रत्येक गोष्ट टाइमवर झाली पाहिजे. मग ते मीटिंग असो की काम, डिलेला काही स्कोप नव्हता आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा तर प्रश्नच येत नव्हता. काही वेळा असं व्हायचे, मी बारामतीला सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे आणि मला रात्री 11-12 वाजता परत कॉल यायचे की अजितदादांनी सकाळी 5 वाजता मीटिंग लावली आहे आणि लिटरली मला रात्री 2 वाजता परत निघावं लागायचे. दादा डिसिप्लिन नेक्स्ट लेवल होता. जर मीटिंग सकाळी 5 वाजता असेल तर आम्हाला 4:45 पोहोचायला लागायचे आणि आम्ही जर 5 मिनिटं जरी लेट झालो तर दादा दुसरी मीटिंगला निघून जायचे आणि आम्हाला पुढची मीटिंग कमी कमी 1 महिन्यानंतर भेटायचे. त्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करताना तिथे एक गोष्ट क्लिअर झाली की तिथे एव्हरेज अप्रोच चालणारच नाही. म्हणून मी डिसाईड केलं की टायमावरती काम पूर्ण न करता त्याच्या आधीच कंप्लीट करायचे. दादांसोबत काम करताना मला 3 गोष्टी शिकायला मिळाले. टायमाच्या आधी पोहोचणं, क्वालिटीवरती कधीच कॉम्प्रोमाइज न करणं आणि डेडलाईनच्या आधी डिलिव्हर करणं.